नमस्कार मंडळी, वर्षाज फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे ना। आज मी बनवणार आहे बारीक मेथी। यासाठी मी बारीक मेथीच्या जुड्या घेतल्या आहेत। ही आधी कशी साफ करायची ते पाहूया। प्रत्येक जुडी खोलून त्यामध्ये काही पालापाचोळा गवत असलं तर ते काढायचं। मुळ्या कापून घ्यायच्या आणि प्रत्येक जुडी कापून घ्यायची। या भाजीमध्ये रेतीचे प्रमाण खूप असते, म्हणून याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यावे लागते। अशा प्रकारे प्रत्येक जुडी खोलून पाहायची आणि तिच्या मुळ्या कापून भाजी कापून घ्यायची। अशा प्रकारे सर्व भाजी कापून घ्यायची। या भाजीमध्ये भरपूर विटॅमिन्सचे प्रमाण असते। ही भाजी हाडांसाठी खूप फायदेशीर आहे। हृदयाच्या आणि पोटाच्या हेल्थसाठीही खूप चांगले आहे। हे पहा, अशा प्रकारे सर्व भाजी कापून झाल्यावरती तिला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची। यामध्ये रेती खूप असते। हे पहा, आता भाजी स्वच्छ धुवून झाली आहे। यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी 2 कांदे कापून घेतलेत, 7 ते 8 मिरच्या कापून घेतल्यात, टेचलेला लसूण घेतलाय, टोमॅटो आणि मुगाची डाळ। डाळ मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतली आहे। हळद आणि मीठ। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये लसूण घालायचा आहे। लसूण चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे। कोणत्याही भाजीत लसूण घातल्याने भाजीची टेस्ट खूप वाढते। लसूण फ्राय झालाय, आता यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। आवडीनुसार मिरची कमी जास्त घालू शकता। मिरची फ्राय करून घ्यायची आहे। आता यामध्ये कांदा घालायचा आहे। इथे मी 2 कांदे घेतले होते कापून। कांदा पण चांगला परतवून घ्यायचा आहे। आता यामध्ये टोमॅटो घालायचे आहे। हे पण परतवून घ्यायचं आणि आता यामध्ये हळद घालायची आहे। हळद मी हाफ टीस्पूनच घातली आहे। हे पूर्ण मिक्स करून यामध्ये मीठ घालायचे। मीठ चवीनुसार घालायचं। पूर्ण मिक्स करून झाल्यावरती आता यामध्ये भाजी घालायची आहे। या भाजीच्या पोषण तत्वामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि शरीरातला विषारी पदार्थ बाहेर पडतो। याने रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो। आता यामध्ये मुगाची डाळ घालून घ्यायची। डाळ मी आधीच स्वच्छ धुवून घेतली होती। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। आता ही भाजी 15 ते 20 मिनिटांसाठी स्लो गॅस करून झाकून ठेवायची। या भाजीत पाणी घालायची काही गरज नाही आहे। पहा, 15 मिनिटांनंतर वाफेवरतीच ही भाजी शिजून तयार झाली आहे। रेसिपी आणि या भाजीचे बेनिफिट्स आवडले असतील तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।